दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच आपण कधी एक्सेप्टेड म्हणजे केलं नव्हतं, पण ते करावं लागेल. कारण की जर विचार केला ना, असा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आहे आजच्या दिवसातला या व्ही एस ग्रुप संघाचा, तर मी नाव घोषित करतो, निशिकांत भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अफलातून परफॉर्मन्स, कारण की षटक क्रमांक 5 हाताळत असताना मात्र 2 विकेट आणि 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 2 विकेट काढल्या होत्या. इम्पॉर्टंट विकेट होत्या. त्या विकेटच्या जोरावरती निशिकांत भोईर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. निशिकांत भोईर या आपण मॅन ऑफ द मॅच घ्यायचे की संवाद साधला. त्यानंतर मात्र आपण लगेचच मॅचकडे वळतोय. मॅच मात्र आपण पाहिली तर एका साईडला आयकॉन प्लेअर म्हणून अंबर वारंगे सारखा मोठा प्लेअर आणि एका साईडला आपण जर पाहिलं तर प्रथम सुतार, अर्थातच त्याच्यामध्ये मात्र सिद्धू कुंभार असेल. त्याचबरोबर चांगलं बॅटल आणि पाहतोय आपण प्रथमेश कुंभार, ज्याची गोलंदाजीची धार मात्र सातत्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. AKPL असेल, अग्री कोहली प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून झाला. त्यानंतर मात्र आपण जुगावची जी भालचंद्र स्मृती चषक नुकतीच पार पडली, त्यामध्ये देखील प्रथमेश कुंभारची आपण गोलंदाजी पाहिली. अफलातून फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू प्रथम सुतार, त्यानंतर सिद्धू कुंभार, त्यानंतर चांगला टीम आपण पाहतोय. आता स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण फलंदाजीसाठी संजय भोईर आणि विराज. अर्थातच संजय भोईरचा गेम जर विचार केला 30+ संघासाठी नेहमी सातत्याने चांगला परफॉर्मन्स. आणि विराज मात्र पाहूया पहिलाच बॉल. इथं मात्र पहिला चेंडू खेळून काढला, हलवर पद्धतीने मारलेला फटका ग्रासपेटच्या साहाय्याने खेळून काढला. त्यानंतर मात्र एक धाव मात्र जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड केली गेली. श्री गणेशा केला मात्र इथं HNG योद्धाच संघ आणि चांगल्या परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव ढकलून काढली. त्यानंतर स्ट्रायकर एंडवरती आता पाहतोय आपण विराज सारखा एक घणाघाती अटॅकिंग प्लेअर. विराजचा विचार केला आपण तर चांगली बॅटिंग सातत्याने त्याच्या माध्यमातून देखील केली जाते. पाहूया काय फलंदाजी करतो. इथं मात्र चांगला चेंडू टोळावून काढलाय, इथं मात्र खेळून काढले, धावून मात्र इथं 2 धावा. येस, पंच विशाल सुतार, विशाल भोईर यांच्या माध्यमातून 2 धावांचा इथे इशारा येतोय. 2 धावा मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. फक्त 2 धावा असतील याची नोंद मात्र घ्यायची आहे. HNG योद्धाचा विचार केला तर अंबर वारंगे, विराज, संजय भोईर, चांगला बॅटल मात्र चांगली टीम त्यांची देखील आपण पाहतोय. एक जबरदस्त बॅटल मात्र जयसाई विरुद्ध HNG योद्धा संघामध्ये आपण पाहतोय रंगताना आणि एक जबरदस्त खेळी साकारताना आपण विराजला देखील पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा धावून काढल्या गेल्या. इथं 2 धावानंतर मात्र आत्तापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र सिद्धू कुंभार मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू टाकतोय. टप्प्यावरती बॉल टाकला जातोय. बॉल टाकल्यानंतर मात्र त्याला चांगल्या पद्धतीने रिलीज केला जातो. त्यानंतर मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. 1 धावेने मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया सिद्धू कुंभार यांची चांगली बॉलिंग मात्र पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना मात्र चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करून एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढला, परंतु सरळ डी झोनमध्ये जातो. 1च धाव खर्च केली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या 11. आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केले गेलेत पहिल्या षटकातील. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया चेंडूवरती कितपर्यंत मजल मारतो HNG योद्धा. पहिला पॉवर प्लेचा षटक टाकत असताना सिद्धू कुंभार मात्र चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने टप्प्यावरती चेंडू टाकून मात्र फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडनं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथून पुढे मात्र चांगला फटका मात्र काय काढतोय. विकेट नंबर 1, पहिला विकेट, पहिला हादरा. बॅक टू द पॅव्हेलियन. विराज संजय भोईर जातोय पॅव्हेलियन बॉक्सला. डगआउटच्या दिशेने मात्र पहिला विकेट, मोठी विकेट, संजय भोईरची विकेट. कुठेतरी बॅकफुटवरती पहिल्या षटकामध्ये, पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मात्र दमखम दाखवतोय सिद्धू कुंभार आणि येतोय हा विकेट. विकेट नंबर 1, बॅक टू द पॅव्हेलियन. संजय भोईर जातोय विकेटच्या दिशेने. मात्र नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. आतापर्यंत जर धाव संख्यांचा विचार केला तर आपण तब्बल 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज अक्षय चौगुले, नवीन बॅटर, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अमर सारखा अजूनही मोठा प्लेअर मात्र तंबूमध्ये बसलेला आहे.
सन्मान्य शिरवणे गावचे आमचे समाजसेवक, नेहमीच त्यांचा हातभार प्रत्येक मॅचेसमध्ये लाभतो असे आमचे सन्माननीय अविनाश दादा सुतार इथं उपस्थित आहेत. दादा, आपण यायचं आहे मंचावरती. शिरवणे प्रीमियर लीग अर्थातच शिरवणे गावचा घमासान इथं सुरू आहे आणि हा सुरू असताना आपण नक्कीच व्यासपीठावरती यायचं, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दादा अविनाश दादा सुतार यायचं आपण व्यासपीठावरती, आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत असेल. येस, नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रथम सुतार. त्याचबरोबर मला सांगणे गरजेचं आहे की HNG योद्धा या संघाला 5 धावाची पॅनल्टी देखील या मॅचमध्ये असणार आहे. याची नोंद देखील HNG योद्धाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रथम सुतार, अर्थातच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सध्याचा शिरवणे संघाचा कर्णधार मोरक्या गोलंदाजी मार्कवरती. पाहूया, पहिला बॉल मात्र रिलीज करेल. इथून पुढे मात्र ग्रासपेटच्या साहाय्याने मारलेला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु एक धाव नक्कीच स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. एका धावेने मात्र चांगल्या स्थितीमध्ये सध्या फलंदाजीचा विचार केला तर 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी. इथून पुढे मात्र स्ट्रायकर एंडचा विचार केला तर फलंदाज अक्षय चौगुले. प्रथम सुतारचा विचार केला, सातत्याने चांगली खेळली, त्याच्या माध्यमातून देखील केली जाते. क्षेत्ररक्षण सजवते. पॉवर प्ले P2चा षटक टाकताना, षटक हाताळताना पाहूया कितपर्यंत कामगिरी करून दाखवते. मात्र इथून पुढे फलंदाजांना देखील चांगले मोठे फटके सजवावे लागतील कारण पॉवर प्लेचं षटक चालू असताना धावसंख्या कुठेतरी कमी प्रमाणात येताना दिसते. इथून पुढे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये आता मात्र कुठलीही मिस्टेक करणार नाही आणि मात्र विकेट नंबर 2 ची पतन होते. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. प्रथम सुतार ऑन फायर. जबरदस्त गोलंदाजीच्या बोवल्यावरती इथं मात्र विकेट प्राप्त केली जाते आणि विकेट नंबर 2 मात्र बॅक टू द पवेलियन. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मिस्टर अमर वारंगे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अफलातून फलंदाजी, अफलातून गोलंदाजी, अफलातून क्षेत्ररक्षण, अर्थात अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो आणि या HNG योद्धाचा आयकॉन खेळाडू येतोय मिस्टर अमर वारंगे. अमर वारंगेचा विचार केला तर नुकतेच KPL अग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून देखील केला गेला. बॅटिंग जेव्हा गरज होती संघाला तेव्हा बॅटिंगच्या माध्यमातून चांगले फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहिली आपण KPL अर्थातच अग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये. त्यानंतर मात्र बॉलिंगची गरज होती त्यावेळेला मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती जाऊन स्वतः गोलंदाजीमध्ये मॅच देखील काढून दिली होती सानपाडा संघाला आणि तोच अमर वारंगे मात्र HNGचा आज आपण आयकॉन प्लेअरमध्ये खेळताना पाहतोय. चांगली फलंदाज मात्र हा विकेट खूप इम्पॉर्टंट असेल कारण 5 षटकाचा सामना आहे. अमर वारंगे कुठल्या पद्धतीने रणनीती आखतोय, कुठल्या पद्धतीने खेळतोय, मोठे फटके आल्या स्टार्ट करतोय की नंतर खेळतोय ते पाहणे खूप औचित्याचं असेल कारण अमर वारंगेवरती खूप सारी भिस्त मात्र HNG संघाची असेल. त्याचबरोबर विराज देखील खेळतोय कारण विराजचा विचार केला तर विराज देखील मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज. म्हणजे ही जोडी एकंदरीत ही जोडी मैदानामध्ये जी आहे त्या जोडीवरती सर्व डिफेंड गेम असेल पण प्रथम सुतार देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज, तेवढ्याच भारी वेगवान गोलंदाज. पाहूया पुन्हा एकदा टाकल्या चेंडू इथं मात्र येतोय हाय अँड हँडसम अफलातून शॉट षटकार 6 धावांसाठी. मी म्हटलं होतं अमर वारंगे काय करतोय, त्याच्या दिमागामध्ये त्याच्या डोक्यामध्ये कुठला प्लॅन चालू आहे कारण की पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवायचा की डिपेंड करून खेळायचं कारण अमर वारंगेला माहिती आहे स्वतःची विकेट किती इम्पॉर्टंट आहे, किती इम्पॉर्टंट विकेट आहे. स्वतःला साबूत ठेवावं लागेल, स्वतःला जिवंत ठेवावं लागेल या मॅचमध्ये कारण की मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील पाहायला भेटतील. परंतु पहिल्या चेंडूवरती मनसोबे साफ करतोय आणि जबरदस्त षटकार देखील त्याच्या माध्यमातून आला गेलाय आणि आतापर्यंत स्कोर बोर्डचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती. आता मात्र चकवतोय, फसवतोय परंतु क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये, सुस्थितीमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा तब्बल धावफलकावरती. शिरवणे प्रीमियर लीग 2025 अफलातून बॅटल चालू आहे HNG योद्धाचा आणि जयसाई संघामध्ये. पाहूया पुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु बनवता आला नाही फटका, कुठेतरी डी झोन मध्ये गेला चेंडू. 1 धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. या एके धावेने मात्र धावसंख्या 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र प्रथम सुतार, एक षटकार जरूर खाल्ला त्यांनी परंतु चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. इथं मात्र पुन्हा एकदा पुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक भरपूर लांब आणि मात्र येतोय हा चांगला फटका चौकार.
षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र प्लॅनिंग करावे लागेल दोन्ही संघाला. चला स्पीडअप करा. प्रथम सुतार आपली टीम मीटिंग नको. 2 पॉवर प्लेचे षटक संपल्यात. आणखी मॅच यायची आपली. चला गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल द्या. स्पीडअप करा. स्पीडअप करायचंय. विराज मात्र अफलातून फॉर्म मध्ये सध्या चालू आहे. एक चौकार एक षटकारच्या साहाय्याने मात्र चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. चांगली बॅटिंग मात्र विराजच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर अमर वारंगे सारखा एक मोठा खेळाडू मात्र चांगली बॅटिंग करतोय. इथून पुढे मात्र षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी येतोय गोलंदाज प्रथमेश कुंभार. मी म्हटलं होतं मगाशीच सुरुवातीलाच मी त्याच्याबद्दल सांगितलं की AKPL अग्री कोली प्रीमियर लीग मध्ये हा फायनलचा मॅच मध्ये तिसरा षटक ज्याने हाताळलं होतं सेकंड इनिंग मध्ये बेलापूर संघाकडनं खेळत असताना तो प्रथम सुतार मात्र गोलंदाजी मार्कवरती. यस संतोष दादा नाईक यांचं देखील आगमन होते. आपण देखील याच्या शिरवणे प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला पुन्हा एकदा पाहूया. प्रथमेश कुंभार गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. प्रथमेश कुंभारचा विचार केला तर आता मात्र AKPL त्यानंतर मात्र भालचंद्र स्मृती चषक जुगाव मध्ये आपण याला खेळताना पाहिलं होतं. अफलातून गोलंदाजी याच्या माध्यमातून देखील पाहिली होती. याच प्रथमेश कुंभार गोलंदाजी मार्कवरती. अमर वारंगे पहिला चेंडू क्रॉस पेटच्या साहाय्याने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथं सज्ज मात्र क्षेत्ररक्षण करेल. थ्रो करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या मात्र 25. पुन्हा एकदा पाहूया प्रथमेश कुंभार गोलंदाजीच्या बोहल्यावरती. इथून पुढे मोठा फटका रिलीज करण्याचा प्रयत्न विराजचा पण प्रयत्न फसतोय. सरळ डी झोन मध्ये जातोय. एक धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवेल. चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय आपण प्रथमेश कुंभारच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्यांचा विचार केला तर 26 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे चांगली प्लॅनिंग करावी लागेल कारण की आतापर्यंत प्रथमेश कुंभारचा विचार केला तर 2 चेंडू रिलीज केले गेल्यात. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल मध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात. आता मात्र स्ट्रायकर एंडला विराज. पाहूया काय करतोय काय घडतंय या गोलवरती. हा बॉल मात्र इम्पॉर्टंट बॉल टाकतोय प्रथमेश कुंभार कारण की जबरदस्त बॅटल मात्र आपण या मैदानावरती पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा प्रथमेश कुंभार गोलंदाजीच्या मार्कवरती. विराज फाईट करेल. इथून पुढे येतोय कव्वरच्या दिशेने क्रिकेटचा सौंदर्य दाखवतोय. येतोय हाय अँड हँडसम जबरदस्त फटका. षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी मात्र चांगली मात्र फलंदाजी मात्र विराज दाखवते दमखम आपल्या बॅटचा. आणि प्रथमेश कुंभारवरती चढवलेला हा हल्ला आता मात्र कमबॅक करावं लागेल प्रथमेश कुंभारला कारण की धावसंख्यांचा विचार केला तर 32 धावा तब्बल 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया पुन्हा एकदा चांगली बॅटल आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. क्रिक लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून या मॅचेस आपण शिरवणे प्रीमियर लीगच्या यस विराज जबरदस्त अफलातून फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू ह्याने देखील सीझन गाजवलंय. हंगाम गाजवले. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. इथं मात्र लेगस्टिकच्या टर्मवरती टाकलेला हा चेंडू मात्र पाहतोय आपण. एक धाव मात्र खर्च केली जाते. पंच बॅट कट आहे ना. लेग बाय. यस लेग बायचा इशारा येतोय पंचांकडनं. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं होतं कमबॅक करावं लागलं. ह्या गोलंदाजाकडे क्वालिटी आहे. हा गोलंदाज मात्र कमबॅक करू शकतो. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून मी म्हटलं होतं मगाचपासून. पाहूया अमर वारंगेला मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी जाते. हा विकेट इम्पॉर्टंट आहे. काय करतोय प्रथमेश कुंभार या विकेटसाठी. इथं मात्र खेळून काढलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक करतोय अफलातून गोलंदाजी. चांगली गोलंदाजी सातत्याने चांगला टप्प्यावरती बॉल टाकला जातो. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
यस, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून पुढे चांगला सन्मान दिला गेला जातोय, कारण की गोलंदाज मात्र प्रथमेश कुंभार, चांगल्या गोलंदाजाला नेहमीच मोठा फलंदाज अमर वारंगे सारखा मात्र सन्मान दिला जातोय. इथून पुढे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर 34 धावा तब्बल धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. इथून पुढे मात्र केलं आवाज कमी केलाय आता तो काय माइक चेक, आवाज व्हॅल्यू बस कमी केला. हॅलो हॅलो हॅलो. इथून पुढे मात्र नवीन गोलंदाजीच्या मार्केवरती अनिकेत तांडेल येतोय गोलंदाजीसाठी. पाहूया पुन्हा विचार केला तर अनिकेत तांडेल मात्र गोलंदाजीवरती. आता मात्र 4था षटक प्रगतीपथावरती. यस, चला स्पीडअप करायचंय. पंच विशाल सुतार आणि विशाल वोईर स्पीडअप करायला लावायचं थोडंसं. चला 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर तब्बल 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र येतोय पहिल्या चेंडूवरती मनसोबे साफ करतोय, दाखवून देतोय दमखम आणि अमर वारंगेच्या बॅट मधून आलेला SPL धमाका सिक्सर. या षटकारानंतर मात्र 40 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं अमर वारंगे हा दिमागदार खेळाडू आहे. त्यांनी मगाशी शेवटच्या चेंडूवरती प्रथमेश कुंभारला मात्र सन्मान दिलं, 1 धाव काढली, स्ट्राईक मात्र स्वतःकडे घेतली आणि मात्र अनिकेत तांडेलवरती पहिल्या चेंडूवरती चढवलेला हल्ला. पाहूया पुन्हा एकदा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी मात्र इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अराउंड कार्पेटच्या साहाय्याने मात्र क्षेत्ररक्षकाच्या जवळ जातोय चेंडू. मात्र इथं चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं करतोय, 1 धाव मात्र खर्च केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. आता मात्र कमबॅक करतोय की काय अनिकेत, चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथून पुढे चांगली गोलंदाजी सातत्याने करावी लागेल, कारण 5 धावांची पेनल्टी देखील ऍड असेल. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज केला गेलाय, येतोय लॉंगॉनच्या दिशेने आलेला हा जबरदस्त बहारदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने मात्र स्पीडने मात्र धावते. आता मात्र धावसंख्या आकार घेते, धावसंख्या चांगल्या पद्धतीनं सजवली जाते. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता मात्र कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल अनिकेत तांडेलला, कारण अनिकेत तांडेलच्या चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळले आहेत आणि 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये जवळपास 11 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून पुढे कमबॅक करावं लागेल, कारण विराजचा विचार केला तर ओपनिंगला सलामीला आलेला विराज मात्र चांगली बॅटिंग करतोय, चांगली फटकेबाजी सजवतोय. इथून पुढे मात्र मोठा फटका, उडवले शॉट, येतोय SPL धमाका. आणखी एक षटकार विराजच्या बॅटमधून. आता मात्र चांगली स्थितीमध्ये धावसंख्या पुढे पोहोचताना आता मात्र 51 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र अनिकेत तांडेलला चांगले चेंडू रिलीज करावे लागतील, चांगले बॉल टाकावे लागतील,
कारण आणखी जर 2 चेंडू जर त्यांनी चांगले टाकले तर नक्कीच थोडी चांगल्या स्थितीमध्ये संघ असेल, परंतु इथून पुढे 2 फटके आले तर कुठेतरी गडबड होऊ शकते आणि विराट सारखा फलंदाज मात्र खेळतोय मात्र 33 धावांवरती 33 रन्सवरती नॉट आउट खेळतोय. चांगली फलंदाजी मात्र साकारताना दिसतोय इथं विराज. एक्कावन्न 51. षटक क्रमांक 4 समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 53 रन्स. इथून पुढे मात्र दोन्ही संघांचा विचार केला तर बॅलन्स क्रिकेट सध्या तरी पाहतोय आपण, कारण की गोलंदाजीचा विचार केला तर 4 षटक टाकून झाले. 4 षटकामध्ये 53 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर सिद्धू कुंभार याने 11 धावा खर्च करून 1 विकेट घेतला होता. त्यानंतर मात्र प्रथम सुतार याने 13 धावा खर्च करून 1 विकेट घेतला. त्यानंतर मात्र प्रथमेश कुंभारने मात्र कमबॅक केलं होतं. 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर अनिकेत तांडेल मात्र गोलंदाजीवरती आला. 4थ्या षटकामध्ये त्यांनी मात्र 19 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या. आता मात्र शेवटचा षटक जय पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. पाहूया आपण काय करतोय गोलंदाजी. शेवटचा षटक. आता मात्र विराट स्ट्रायकर एंडवरती चांगली फलंदाजी करतोय. इथून पुढे मात्र मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न फसतोय मात्र क्षेत्ररक्षक बॉलाखाली. इथं मात्र विराटचा विकेट पहिल्या चेंडूवरती. मात्र जय पाटील मात्र जय साई संघाला मात्र देतोय एक सफलता आणि या विकेटची गरज होती. आणि विराट सारखा मोठा बॅटर ज्यांनी आतापर्यंत तब्बल 35 धावा 35 धावा धावफलकावरती धावून काढल्या, त्या विराजचं मात्र विकेट पडतोय. तो जातोय तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 3 बॅक टू द पवेलियन विराज. चांगली बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून साकारली गेली. तब्बल 35 धावा खेळून काढल्या गेल्या. मात्र नॉन स्ट्रायकर एंडला अजून पाहतो आपण अमर वारंगे सारखा एक फलंदाज आणि नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय प्रसाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते प्रसाद. इथून पुढे मात्र चांगली बॅटिंग करायची तर मला वाटतं स्ट्राईक अमरला द्यावी लागेल. अमर सारखा चांगला प्लेअर मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पण पाहतोय. इथं मात्र गोलंदाज जय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. इथं मात्र दुसरा चेंडू ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू. अफलातून गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी करतोय. इथं मात्र 1 धाव मात्र खर्च केली जाते आणि स्ट्राईक मात्र चेंज होतोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अमर वारंगे, तो अतिशय फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू आणि आयकॉन खेळाडू HNG योद्धा संघाचा. पाहूया कितपर्यंत धावसंख्या घेऊन जातोय आपल्या संघाची, कारण की आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक असतील. पाहूया 4 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारते हा संघ. इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. इथं मात्र मिस फील्डचा भरणा. इथून पुढे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मात्र हा कॅच येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती महाग ठरेल, येणारा काळ ठरवेल, येणारा वेळ ठरवेल. प्रथमेश सुतारचा विचार केला. प्रथम सुतारचा तर रनअप चांगला घेतला होता, स्टार्ट चांगला घेतला होता, परंतु बॉलपर्यंत पोहोचला नाही तो आणि मात्र झेल मिस झाला.
म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस आणि कॅच पकडो मॅच जितो, परंतु इथं कॅच सोडली गेली आणि हा कॅच सोडल्यानंतर 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा प्रहार करेल अमर वारंगे येणारे 3 चेंडूमध्ये. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज केला गेला, येतोय मोठा फटका, परंतु इथं येतोय कव्हरच्या दिशेने क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय SPL षटकार अमर वारंगेच्या बॅटमधून. मी म्हटलं होतं तो झेल कुठल्याही परिस्थितीमध्ये पकडणे इम्पॉर्टंट होता, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती बॉल पकडून ती कॅच घेणे गरजेचं होतं. ती कॅच मिस झाली, त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती अमर वारंगेने खणखणीत षटकार मात्र सजवला आणि मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्या. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 62 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही यापुढे मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र प्लंबिंग झालं. इथून पुढे मात्र नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल, यस, नो +1, 2 धावा. इथं मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मात्र जय पाटील मात्र कुठेतरी थोडासा नो +1, 2 धावा मात्र स्कोअर बोर्डमध्ये ऍड होतात. धावसंख्या 64. काय काय विशाल, नो बॉल नाहीये, मग एकच धाव, एक धाव भेटेल फक्त. हा नो बॉल नाहीये, माफ करा. 63 धावा, 63 रन्स. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. इथून पुढे मात्र काय घडतंय, इथं मात्र षटक क्रमांक 5 समाप्त होतोय. पहिली इनिंग समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 64 धावांचा तगडा आव्हान मात्र ठेवला गेलाय जय साई संघापुढे. -5 रन होतील. कर्णधार नोंद घ्यायची, 64 मधून -5 होतील. 59 धावांचा टार्गेट चेस करायचं. 59, 5 षटक अर्थात 30 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता असेल जय साई संघाला. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम, कंपल्सरी चेस. इथून पुढे मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल, तोपर्यंत नाणेफेकीसाठी टॉससाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चौथी मॅच SP शिरवणे प्रतिष्ठान आणि ए बॉईज. येस, एका साईडला असेल प्रणित जोशी आणि एका साईडला असेल महबूब शेख. एक बॅटल, महत्त्वपूर्ण बॅटल मात्र चौथा सामन्यामध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय आणि धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 59 धावा मात्र धावफलकावरती काढायच्या असतील जय साई संघाला. तर आपण यानंतरची मॅच पाहणार आहोत. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे विरुद्ध आई एकवीरा शिरवणे. दोन्ही संघांमध्ये हा दरम्यामध्ये रंगणारा सामना. एका साईडला प्रणित जोशी, एका साईडला महबूब शेख. एक चांगला बॅटल. एका साईडला अविनाश दादा सुतार, अनिल दादा भोईर, दत्ताजी नाईक यांचा संघ, तर एका साईडला मोनिश नाईक यांचा संघ. पाहणार आहोत आपण थोड्याच वेळामध्ये. या मॅच नंतर मात्र ती बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो, लास्ट कॉल करतो, या आपण कर्णधार. शिरवणे प्रतिष्ठान कर्णधार पाठवायचा आहे. चला, लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी, या. लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या शिरवणे प्रतिष्ठान कर्णधार पाठवा पटापट. ही इनिंग चालू करायची मला, दुसरी इनिंग. या आई एकवीरा संघाचे कॅप्टन कर्णधार इथं पोहोचल्यात. जितेश पाटील आलेले आहेत. तर शिरवणे प्रतिष्ठान महबूब शेख कर्णधार पाठवा आपण. चल, महबूब शेख स्वतः येतोय कर्णधार. नाणेफेकीचा कॉल होईल. आर्यन छोटू आहे. चला, अजय पाटील इथं उपस्थित आहेत. अजय पाटील या आपण, या नाणेफेकीचा कॉल करूया आपण.
तर लगेचच HNG योद्धाच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि जय साई आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. नाणेफेकीचा कॉल मात्र केला जाईल अजय पाटील यांच्या शुभ हस्ते. कोण बोलेल? यस जितेश पाटील इथं कॉल. तो महबूब शेख नाणेफेकीचा कॉल जिंकले शिरवणे प्रतिष्ठान. तर शिरवणे प्रतिष्ठान संघ आपण सातत्याने आज 6व्या पर्वामध्ये शिरवणे प्रतिष्ठान संघ खेळतोय. अविनाश दादा, त्यानंतर दत्ताजी नाईक, त्यानंतर आमचे अनिलजी भोईर यांच्या माध्यमातून हा संघ खेळत असतो. तर महबूब आजच्या दिवसामध्ये आपण मॅचेस पाहिल्या, पहिल्या मॅचपासून पाहिली, तिसरी मॅच चालू आहे, चौथी मॅच आणि नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकले. काय घेणार? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. चला क्षेत्ररक्षण करून कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा, कारण की एका साईडला जितेश पाटील, त्यानंतर प्रणित जोशी, चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. तर नक्की काय काय प्लॅन आहे तुमचा? किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावा तर रोखण्याचा प्रयत्न करू. ओके चालेल. महबूब शेख बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला या मॅचसाठी. त्याचबरोबर माझ्या समवेत जितेश पाटील देखील आहे, आई एकविरा संघाचे कर्णधार. तर महबूब शेख म्हणते की तुम्हाला कमीत कमी धावा करण्याचा रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर तुमचा प्लॅन कितपर्यंत धावा? कारण आजच्या दिवसातला विचार केला तर 70 धावा देखील चेस केल्या गेल्या पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये 52 धावा चेस केल्या गेल्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा 59 धावांचा आव्हान आता टार्गेट दिलेलं आहे. तर तुमच्या दिमागामध्ये एक सेट टार्गेट काय असेल? 60 ते 70 धावांचा प्रयत्न करू आणि समोरची टीम देखील चांगली आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. ओके धन्यवाद दोन्ही संघाला. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. आपला परफॉर्मन्स द्या आणि चांगला खेळ करा. यस आपण जातो लगेच मॅचकडे. राहुल शिरसाट माझ्या समावेत जॉईन होतील. यस नवी मुंबईचा गोड आवाज, अर्थातच रायगड जिल्हा असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल, मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यांच्या आवाजाने मात्र गवसणी घातले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. असा गोड आवाज सकाळच्या 17पासून आपण ऐकतोय. आणि माझे मित्र बेलापूर गावचे, आपले दिवाळे गावचे आमचे राहुल शिरसाट, अर्थातच प्रिन्स या नावाने त्यांना ओळखला जातो, त्याच्याकडे मी पुन्हा एकदा माईकचा ताबा देतो. धन्यवाद. ते येस थँक्यू दीपेशजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 58 धावा झाल्याने 59 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथम सुतार आणि अनिकेत तांडेल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 गोलंदाज संजय भोईर यांना आमंत्रित केलंय. 30 बॉलमध्ये 59 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लॉफ्ट जरूर केलाय, पंचांचा इशारा येतो. यस इट इज अ 4 रन. टोटल 5 रन ऍड होतील. नो बॉलचा इशारा जरूर आला आणि फ्रीडची संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलवर चौकार आल्यानंतर 5 रनने स्कोरबोर्ड ओपन झालं. टीम जयसाई पुन्हा एकदा हा फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज प्रथम सुतारच्या बॅटमधून आपल्याला षटकार हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. सलग 2 चौकार आतापर्यंत आले. टोटल 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात बॉलर संजय भोईर यांच्या माध्यमातून. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम जयसाई या टीमचा. फलंदाज प्रथम पुन्हा एकदा सज्ज होते. प्रथम साठी हा बॉल बिगिट केलाय. टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय सर आउट ऑफ द पार्क. 6 रन साठी
आणखीन एक मोठा प्रहार हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 15 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या स्पर्धेतील सर्वात लॉंग अँड हाय, सर्वात उंची गाठणारा हा लांबलचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने 51 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. एक चांगली सुरुवात करून दिली जयसाई या टीमला. फलंदाज प्रथमने 25 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल. 25 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉल मध्ये संजय भोईर यांच्या माध्यमातून. HNG योद्धाचा आणि त्यांच्याच अगेन्स्ट जयसाई अशी मॅच. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय. क्षेत्र निवडलं कव्हरच्या दिशेने. हा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 29. एक षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. स्पेल नंबर 2 आणि 24 बॉल मध्ये आता मात्र 30 रनची गरज. गोलंदाज क्रमांक 2 फुलटॉस लॉफ्ट केलाय. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतच्या बॅटमधून हा चौकार आलाय. गोलंदाज विराजचा हा बॉल, परंतु झेलची संधी होती. मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. रनआउटची संधी देखील होती, परंतु रनआउटची संधी देखील या ठिकाणी गमावली. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 34 रन आतापर्यंत होतात. आखूड पद्धतीचा हा बॉल. पुन्हा एकदा झेलची संधी होती. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावला. जर हा विकेट प्राप्त केला असता तर कुठेतरी एक नवी ऊर्जा
निर्माण झाली असती टीम HNG योद्धाच. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला टायमिंग चुकलं फलंदाजाचा आणि फलंदाज झेलचित या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विकेट जयसाई या टीमला. पहिला धक्का. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. विशाल पाटील. विशाल पाटीलसाठी हा बॉल, परंतु या क्षणाला फलंदाज होतोय बाद. सलग बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत गोलंदाज अक्षयने. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 23 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 23 रन. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. एक धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 37 रन आतापर्यंत होतात आणि आता मात्र 17 बॉल मध्ये 22 रनची गरज गोलंदाजीच्या मार्कवर.
या बॉलवर एक मोठा प्रहार तर जरूर केला फलंदाज सिद्धू कुंभारने, परंतु एकच रन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळेल. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 39. अमर वारंगेमध्ये क्षमता आहे कमीत कमी रन खर्च करण्याची, परंतु सध्याच्या घडीला ते प्रात्यक्षिक साकारावं लागेल. टीम HNG योद्धाचं या टीम मध्ये खेळत असताना गती परिवर्तन, चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि ते प्रात्यक्षिक आपण पाहिलं. जसा टप्पा पडला त्यानंतर लेग कट आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केला समोरच्या दिशेने, परंतु या क्षणाला शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 13 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. स्टेप आउट करून हा फटका खेळलाय. हा चौकार आणि सामन्याचे चित्र बदलून गेलं. येणारे 12 बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत, त्या म्हणजे 16 धावा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बारा बॉल मध्ये 16 रनची गरज अजूनही आहे. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विराज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. विराजचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवर लॉफ्ट केलाय 6 रनसाठी. ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा षटकार. आता मात्र 11 बॉल मध्ये 10 रनची गरज. पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक 2 षटकार. अजूनही 4 रनची गरज. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडलाय. तर ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्धूसाठी कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झालाय. 500 रुपयाचं ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय, या बॉलवर लॉफ्ट केलाय. हा विजय स्ट्रोक षटकार आला आणि सामना जिंकला जयसाई या टीम ने. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आहे एकविरा बॉईज आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये शिरवणी प्रतिष्ठान. तर सिद्धू कुंभार आपण या, तर हस्तांदोलन करून घ्या दोन्ही संघ. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय प्रथम सुतार. 14 बॉलमध्ये 39 रनचे एक बहारदार इनिंग. आणि सिद्धू दादा आपण देखील या. तर चला प्रथम आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी